आज ना मस्तपैकी मी अशा कुरकुरीत खमंग टेस्टी गरमागरम अशा बटाट्याच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत। याला बटाट्याच्या मसाला पुऱ्यासुद्धा बोलल्या जातात। खायला इतकं छान लागतात, चवदार आहे, टेस्टी आहे। सकाळच्या नाश्त्यामध्ये पण तुम्ही ह्याला बनवू शकता। बटाट्याच्या भाजीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत खूप मस्त लागतात। बनवायला खूप सोपे आहे, काहीही झंझट नाही। अगदी कमी वेळामध्ये तुम्ही ह्या बटाट्याच्या पुऱ्या बनवू शकता। तर इकडे तुम्ही पाहू शकता इतक्या छान टेस्टी आणि क्रिस्पी कुरकुरीत बटाट्याच्या पुऱ्या बनवायची कृती, लागणारं साहित्य व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि आवडलं तर एकदा नक्की ट्राय करून बघा। लहान मुलाच्या टिफिनसाठी किंवा प्रवासात कुठे जायच्या वेळेस सुद्धा तुम्ही हे बनवून नेऊ शकता। अजिबात खराब वगैरे होत नाही। 1, 2, 3 दिवस तरी या पुऱ्या एकदम छान राहतात। तुम्ही पाहू शकता मस्त अशा फुगलेल्या पुऱ्या बनवायची कृती आज आपण बघूया व्हिडिओमध्ये। आणि आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। चला बनवून घेऊया आपण अशा ह्या खमंग टेस्टी बटाट्याच्या पुऱ्या। तर ह्याला लागणारं साहित्य बघा, अगदी कमी आहे। थोडीशी कोथिंबीर घेतली, इकडे लाल मिरचीचा कूट घेतलाय, गव्हाचं पीठ आवश्यकतेनुसार आपण वापरणार आहोत। त्यानंतर इकडे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि खूप छान क्रिस्पी कुरकुरीत पुऱ्या होतात। 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, पाहू शकता। हे बघा असा बारीक रवा घ्यायचा। आपल्याकडे सगळीकडे घरोघरी रवा हा असतोच। कोथिंबीर, मिरचीचा कूट, गव्हाचं पीठ आणि हे 1 मोठा बटाटा शिजून घेतला आहे। हा बटाटा कच्चा नाही, शिजलेला आहे। ह्याला आपल्याला मॅश करायचं आहे, कुस्करून घ्यायचं आहे आणि मगच मिक्स करायचा। हा पहिला मॅश करून घ्यायचा आणि मग वापरायचा। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक मोठं भांडं घ्यायचं, वाटी वगैरे असेल किंवा असं बाऊल असेल तो घ्यायचा। ह्याच्यामध्ये ना 1 वाटी रवा टाकायचा सुरुवातीला आणि साईडला ना थोड्या वेळपूर्वीच गरम पाणी तापत ठेवायचं, जसं मी ठेवलेलं आहे। 1 वाटी रवा मी इकडे काढून घेतला आहे। आता हे जे गरम पाणी मी तापत ठेवलं ना ते याच्यामध्ये टाकायचं। पूर्ण नाही टाकायचं, फक्त रवा ना पूर्ण डीप होईपर्यंत इतकंच टाकायचं। तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी दाखवते बघा। हे असं गरम पाणी टाकायचं। गरम पाणी ह्यामुळं टाकले कारण की रवा शिजला पण जातो पाण्यामध्ये आणि फुलला जातो, नरम सॉफ्ट पडला जातो, म्हणजे पुऱ्या अशा कचकच लागणार नाही आपल्याला। त्यामुळं गरम पाणीच इकडे वापरा आणि रव्याला असं मिक्स करून घ्यायचं। फक्त रवा पाण्याची 1 लेअर वर येईन इतकंच टाका पाणी, अति नको आहे। फक्त रवा हा पूर्णपणे त्यामध्ये डीप झाला पाहिजे इतकं। हे बघा पाण्याची लेअर बघा थोडीशी वर आली, इतकंच ठेवायचं पाणी आणि याला फुलून द्यायचं। 5 मिनटं ठेवायचं। 5 मिनटानंतर पाणी पूर्ण सोकून घेतलंय, पाहू शकता तुम्ही। आणि रवा हा शिजला पण गेलाय, नरम सॉफ्ट पण झालाय आणि फुलला पण आहे, म्हणजे रव्याचा कच्चापणा निघून गेलाय, कचकचपणा पण निघून गेलाय। आता आपण याच्यामध्ये थोडासा तिखटपणा टाकायचा। त्यासाठी इकडे मी लाल मिरचीचा कूट टाकलाय। तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा थोड्याशा 1-2 ठेचून टाकू शकता किंवा थोडासा लाल मसाला टाकू शकता। त्यानंतर इकडे थोडीशीच कोथिंबीर टाकायची, जास्त टाकायची नाही। आणि इकडे जिरे टाकलेत, चवीनुसार आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत। आपल्याला पुऱ्याच्या अंदाजानेच मीठ टाकायचं इकडे। तिकडे चवीनुसार मीठ टाकलेत, जिरे टाकलेत, थोडासा अगदी किंचित असा धना पावडर टाकते। गरम मसाला वगैरे काहीच वापरायचं नाही, फक्त धना पावडर टाकते। आणि पुऱ्याला छानपैकी रंग येण्यासाठी चिमूटभर हळद टाकायची, अगदी चिमूटभर, जास्त नाही। बस एवढेच मसाले आपल्याला इकडे लागणार आहेत। आता याच्यामध्ये आपण जो बटाटा होता बघा, त्याला मी मॅश करून घेतलंय आणि तो याच्यामध्ये टाकायचा। 1 वाटी रवा असेल ना तर 1 मोठा बटाटा मॅश करून घ्यायचा। त्यानंतर हे गव्हाचं पिठाचा अंदाज सांगत नाही, जितका लागेल तितकं गव्हाचं पीठ टाकायचं। त्याआधी हे सगळं बटाटा, रवा, मसाले जे टाकलेत ना ते सगळे एकजीव करून घ्यायचं। हळद टाकल्यामुळं बघा किती सुंदर याला रंग येत चाललेला आहे। हे असं मिक्स करून घ्यायचं, खूप छान टेस्टी पुऱ्या बनतात ह्या। आता हे सगळं मिक्स करून घेतलं की हाताच्या सहाय्याने आपण हे थोडं थोडं पीठ टाकून मळून घ्यायचं। आता तोपर्यंत ह्याच्यामध्ये जसं लागेल तसं पीठ टाका, जोपर्यंत ह्या एक पिठाचा डो तयार होत नाही। म्हणजे नॉर्मल आपण कसं पीठ मळतो तसा जोपर्यंत होत नाही तोवर याच्यात थोडंसं पीठ टाकून मळून घ्यायचं। आता गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये बघा मिक्स होत चाललेलं आहे आणि ह्याचा जो थिकनेसपणा आहे तो वाढतो आणि एक गोळा तयार होतो पिठाचा। हे बघा याच्यामध्ये जसं लागेल तसं पीठ टाकून हे असं पीठ तयार करायचं। पाहू शकता मी स्वच्छ हात धुवून घ्यायचं, पीठ साईडला काढून घ्यायचं आणि ह्याच्याच आपल्याला आता पुऱ्या बनवायच्यात।
बस एवढीच प्रोसेस आहे पुऱ्या बनवायची. मग असे छोटे छोटे गोळे करून तुम्ही एक एक पुरी लाटू शकता किंवा मोठी अशी चपाती करून पुऱ्या अशा ग्लासनी वाटीने काढू शकता. पण मी असे छोटे छोटे गोळे करूनच ह्याच्या पुऱ्या करणार आहे. तर आता मी पोलपाट वगैरे सेट करते, मग आपण पुऱ्या करूया. हे बघा किती सारं पीठ तयार झालं का नाही. 1 वाटी रवा आणि 1 वाटी बटाट्यापासून भरपूर सारं बनवू शकता तुम्ही. आता काय करायचं, तुम्हाला पूर्ण चपाती लाटायची तसं पण लाटू शकता आणि वाटीच्या साहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या करू शकता, जसं आपण नेहमी करतो. किंवा असे छोटे छोटे, मी नॉर्मल पुऱ्या पण अशाच करते गव्हाच्या पिठाच्या. अशी छोटी लाटी घ्यायची आणि मग लागन तशी पुरी तुम्हाला लाटायची. जर तुम्हाला फुगणारी पुरी हवी असेल तर मग थोडंसं पातळ लाटायची आणि जास्तच म्हणजे अशी क्रिस्पीच हवी असेल तर थोडीशी जाड लाटा. आता मला माहीत नाही कशा लाटल्या जातात, पण जशा लाटतील तशा. एखादी फुगन एखादी नाही फुगणार, पण खायला मात्र टेस्टी आहेत. तर मी थोडंसं याला मिडियमच ठेवला, जास्त पातळ नाही केलं काही. ह्या अशा पुऱ्यांना छोट्या छोट्या पटापटा लाटून घ्यायच्या. आता मी सुरुवातीला जरा 5-6 लाटून घेते असे गोळे गोळे घेऊन आणि मग आपण याला फ्राय करूया. खूप मस्त पुऱ्या लागतात ह्या, खरं सांगते. तुम्ही एकदा करून बघा, तुम्ही खूप आवडीने खाताल. तर आज संकष्टीचा उपवास आहे, सगळ्यांना संकष्टीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर ह्या पुऱ्या तर मी काय लगेच खाऊ शकत नाही, पण संध्याकाळपर्यंत ह्या पुऱ्या अशाच राहतील आणि मग आपण उपवास सोडताना ह्या पुऱ्या खाऊ शकतो. हे बघा अशा पुऱ्या अशा सगळ्या आता मी एक 5-7 लाटून घेतल्यात. पाहू शकता तुम्ही 7 पुऱ्या मी इकडे लाटून घेतल्यात. अगदी पटापटा लाटलेल्या आहेत. तेल तापत ठेवायचं, थोडंसं नॉर्मल टेम्परेचर ठेवायचं, एकदम गरम नाही ठेवायचं. आणि बघा जसं जसं मग तेल गरम होतं तसे तसे पुरी ही आपली फुगली जाते. आता तुमची कढाई पॅन जेवढा मोठा असेल त्यानुसार तुम्ही पुऱ्या टाका, पण दाटायला नको पुऱ्या, थोड्या मोकळ्याच पाहिजे, म्हणजे पेस्ट पाहिजे. ह्याला असं वरून डॅप करायचं आणि एखादी पुरी नाही फुगली तरी हरकत नाही. खाण्याची चव म्हणजे जी टेस्ट आहे ना त्याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी अशा आपल्या पुऱ्या ह्या फुगत चाललेल्या आहेत. आणि ह्या सुंदर खमंग टेस्टी अशा पुऱ्या ज्याला पण तुम्ही सर्व करताना खरं सांगते आवडीने खातात. तर सुंदर असा गोल्डन रेड ब्राऊन रंग येईपर्यंत पुरीमध्ये ना कडकपणा असा तयार होईपर्यंत इकडे पाहू शकता फ्राय करायचं. बस अशा कडक झाल्या, वाजायला लागल्या अशा की मग काढून घ्यायचे आणि मग गॅस थोडा मिडियम करायचा. मग आता मी अजून 1-2 सेट केल्यात. माझी कढाई पॅन जरा छोटी आहे त्यामुळं मी जास्त नाही टाकत, अजून एक टाकते साईडला. बघा हे किती मस्त फुगल्यात का नाही. ही थोडीशी मधून फुटली आहे, हरकत नाही, पण फुगती चांगली. बस कडक करायची, सुंदर रंग येईपर्यंत याला कडक करायचं. आता ह्यासुद्धा फ्राय करून झाल्यात. आता गरमागरम प्लेटमध्ये सर्व करायच्या. तर तुम्ही ह्या बटाट्याच्या पुऱ्या पाहू शकता किती छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत, कडक झालेल्या आहेत. अंदाजा लावू शकता तुम्ही याचा पापड बघा हे किती कडक झाले पाहू शकता तुम्ही. हे बघा मस्त वाटते का नाही, एकदम गरमागरम चवदार टेस्टी अशी ही बटाट्याची पुरी. म्हणजे खाता क्षणी ना तुम्हाला याची चव इतकी मस्त वाटते ना. नॉर्मल गव्हाच्या पिठाच्या तर आपण नेहमीच करतो, पण ह्या बटाट्याच्या पुऱ्यांना करून बघा, इतका मस्त वाटतात. खोबऱ्याची चटणी केचपसोबत गरमागरम चहासोबतसुद्धा ह्या भारी लागतात. टिफिनला काही सुचलं नाही ना, तुम्ही अशा वेळेस ह्या पुऱ्यासुद्धा नुसत्या घेऊन जाऊ शकता, इतक्या मस्त वाटतात. फक्त एक छोटीशी चटणी घ्यायची सोबत बस. लहान मुलांना स्नॅक्स म्हणून किंवा सकाळच्या नाश्त्याला टिफिनसाठी खूप बेस्ट आहे. पाहुणे-रावळे आले अचानक तर तुम्ही हा पुरीचा भेद करून बघा, सगळेजण आवडीने खातील. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही बटाट्याची मस्त टेस्टी पुरी? एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशीच मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.